शांती। आज आहे 4 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, अल्फ आणि बे अर्थात बाबा आणि वारशाची आठवण करा तर रमणीक बनून जाल। बाबा रमणीक आहे तर त्यांची मुले सुद्धा रमणीक असली पाहिजे। प्रश्न आहे, देवतांच्या चित्रांचे अर्थात मूर्तींचे सर्वांना आकर्षण का वाटते? त्यांच्यामध्ये विशेष असा कोणता गुण आहे? उत्तर आहे, देवता खूप रमणीक आणि पवित्र आहेत। रमणीकतेमुळे त्यांची चित्रे अर्थात मूर्ती देखील आकर्षित करतात। देवतामध्ये पवित्रतेचा विशेष गुण आहे, ज्या गुणामुळे अपवित्र मनुष्य नतमस्तक होत राहतात। रमणीक तेच बनतात ज्यांच्यामध्ये सर्व दैवी गुण आहेत, जे नेहमी आनंदी राहतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आता आपण वनवासामध्ये आहोत म्हणून अतिशय साधारण पद्धतीने राहायचे आहे। कोणत्याही प्रकारचा देहाचा किंवा कपड्यांचा अभिमान ठेवायचा नाही। कोणतेही कर्म करत असताना बाबांच्या आठवणीचा नशा चढलेला राहावा। 2. आपण बेहदचे त्यागी आणि राजऋषी आहोत, याच नशेमध्ये राहून पवित्र बनायचे आहे। ज्ञान धनाने भरपूर बनून दान करायचे आहे। खरा व्यापारी बनून आपला पोतामेळ ठेवायचा आहे। आजचे वरदान आहे, स्वतःला सेवाधारी समजून झुकणारे आणि सर्वांना झुकविणारे निमित्त आणि नम्रचित भव। स्पष्टीकरण आहे, निमित्त त्याला म्हटले जाते जो आपल्या प्रत्येक संकल्पाला किंवा प्रत्येक कर्माला बाबा समोर अर्पण करतो। निमित्त बनणे अर्थात अर्पण होणे आणि नम्रचित तो आहे जो झुकतो। जितके संस्कारांमध्ये, संकल्पामध्ये झुकाल तितके विश्व तुमच्या समोर झुकेल। झुकणे अर्थात झुकविणे। हा संकल्प देखील नसावा की बाकीच्यांनी देखील आमच्या समोर थोडे तरी झुकावे। जे खरे सेवाधारी असतात ते नेहमी झुकतात, कधीही आपला रोब दाखवत नाही। स्लोगन आहे, आता समस्या स्वरूप नाही, समाधान स्वरूप बना। ओम शांती।